तुमची भावना काय? एक मराठी माणूस म्हणून, महाराष्ट्रातला एक सामान्य नागरिक म्हणून अतिशय आनंदी आम्ही आहोत, समाधानी आहोत. समाधान या गोष्टीचं आहे की ठाकरे कुटुंबीय एकत्र येत आहे आणि उद्धव ठाकरे साहेब, राज ठाकरे साहेब एकत्र व्यासपीठावर असतील याचा आनंद आहेच. पण त्याहूनही जास्त आज 288 पैकी 240 आमदार या महायुतीचे असताना मराठी माणसाच्या ताकदीसमोर त्यांना झुकावं लागलं, हे मला वाटतं जास्त आमच्यासाठी आनंद. एकंदर पाहिलं की नवी संजीवनी मिळाली दोन्ही पक्षाला. संजीवनीचा हा विषय नाहीये, हा शेवटी मराठीचा विषय आहे, मराठी भाषेचा विषय आहे, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा विषय. ठाकरे कुटुंबियांपैकी एक असलेल्या जयदीप ठाकरे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आपण पाहूया. आज ठाकरे कुटुंबीय खुश आहेत. आज ठाकरे कुटुंबाला सगळ्यात जास्त आनंद झालाय. 18-20 वर्षाचा सर हा वनवास होता, हे कधी एकत्र येतील महाराष्ट्र एक्सपेक्ट करत होता. तुमच्या पण मनात असेल या दोघांचं एकत्र येण्याने. आज काय भावना आहेत सर त्या दोघांना एकत्र पाहत असतात? मला वाटतं हा खूप म्हणजे सर्वांसाठीचा खूप एक इमोशनल मोमेंट आहेच नक्कीच. मला सांगा ना, कधी वाटलं होतं का, कधी इच्छा होती का या दोघांनी एकत्र यावं? मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्राचीच ही इच्छा होती की दोन्ही भावांनी एकत्र आलं पाहिजे. राज ठाकरे त्यांच्या निवासस्थानाहून निघालेले आहेत. राज ठाकरे शिवतीर्थ या त्यांच्या दादरमधल्या निवासस्थानाहून निघालेले आहेत. ते थेट वरळीला जातील. वरळीमधल्या डोम या ठिकाणी आज विजय मेळावा पार पडणार आहे. राज ठाकरे शिवतीर्थ या निवासस्थानाहून निघालेले आहेत, त्याची दृश्य आपण पाहिली. राज ठाकरे शिवतीर्थ या निवासस्थानाहून निघालेले आहेत. दादरहून वरळीचं अंतर रिद्धी फार तर फार 15 ते 20 मिनिटं. अगदी. आणि त्याच्यामुळे आता सध्याच्या क्षणाला जी दृश्य आपण स्क्रीनवर बघतोय ती आहेत वरळी डोम मधली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र पाहायला, त्यांचं भाषण ऐकायला, मराठी भाषेसंदर्भात नेमकी भूमिका पुढे काय असेल हे ऐकण्यासाठी म्हणून जमलेली ही सगळी गर्दी आहे. तर दुसरीकडे आपण बघतोय की वरळीचा हा खास एक बँड आहे जो तिथे आलेला आहे, आपलं सादरीकरण तिथे करतोय. आणि दुसऱ्या बाजूला अमित ठाकरे निघालेले आहेत. अमित ठाकरे स्वतः गाडी चालवत निघालेले आहेत. अमित ठाकरे हे शिवतीर्थ आहे त्यांच्या निवासस्थानावर निघालेले आहेत. आता ते थेट वरळी इथं जातील. वरळीच्या डोम मध्ये आज विजय मेळावा पार पडतोय ठाकरेंचा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 20 वर्षांनंतर एकत्र येत आहेत. आणि अर्थात हे केवळ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंपुरतं मर्यादित नाहीये. दोन कुटुंब एकत्र येत आहेत, दोन पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येत आहेत. त्यामुळे महत्वाची भूमिका ही अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची सुद्धा असणार आहे. अमित ठाकरे आता निघालेले आहेत. काही वेळात आदित्य ठाकरे सुद्धा बहुतेक वरळी डोम या ठिकाणी पोहोचतील. आणि जसं राज ठाकरे उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे, तसंच लक्ष आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची नेमकी काय भूमिका असणार आहे, ते माध्यमांशी संवाद साधतील का. कारण भाषणं ही अर्थात राज आणि उद्धव ठाकरे यांचीच होणार आहेत. मात्र माध्यमांशी संवाद साधला तर हे दोघं बंधू काय बोलणार हेही पाहणं महत्वाचं आहे. अगदी. आता या सभास्थळावरची गर्दी सुद्धा हळूहळू वाढत चाललेली आहे. ऐतिहासिक क्षण है और प्रमुख आनंद का क्षण है. देश में जब विभजनकारी विचारों को प्रचारित किया जा रहा है और जनता को प्रताड़ित किया जा रहा है जाति पाति के आधार पर भी, और परिवार को भी विभजन कर रहे हैं. ऐसे विचारधारा लेकर आपण पाहिलं की जी गर्दी